नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते हो. निशिदिनी निरूपण क्रमांक 31, ईशावास्य उपनिषदातला 16वा मंत्र. उशन्ने कर्षे यमसूर्य प्राजापत्य विहरश्मिन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि योसावसो पुरुषः सोहमस्मी. पोषण म्हणजे पोषण करणारा, शारीरिक व बौद्धिक पोषण करणारा. एक कर्षे म्हणजे एक ऋषी, म्हणजे सूर्याला एक ऋषी असं म्हटलेलं आहे. हा ऋषी एकटाच अर्षती म्हणजे चालणारा. यम म्हणजे नियमन किंवा नियंत्रण करणारा. ईश म्हणजे देव. प्रजापती हा जो ईश आहे, म्हणजे जो प्रजेची निर्मिती करतो, त्या प्रजापती देवाच्या म्हणजे प्राजपत्य देवाच्या गुणाने युक्त, म्हणजे सर्व सृष्टी निर्माण ज्याने प्रजापतीने केली तोच गुण सूर्यामध्ये आहे. म्हणून प्राजपत्य म्हणजे प्रजापतीच्या गुणाने युक्त असं या सूर्याला म्हटलेलं आहे. आणि हा सर्वांचा निर्माता आहे. व्यूह म्हणजे पसरलेला. कसला व्यूह आहे? किरणांचा व्यूह पसरलेला हा प्रजापती गुणाने युक्त सर्व सृष्टीचा निर्माता. असो म्हणजे दृष्टीच्या टप्प्यात असलेला, पण म्हणजे दृष्टीच्या टप्प्यात असलेला पण दूरवर म्हणजे आकाशात, आणि दृष्टीच्या टप्प्यात असून दूरवर असून सुद्धा इथे पृथ्वीवर दिसणारा, म्हणजे दूर पण आहे, अदम पण आहे आणि इदम पण आहे असा हा सूर्य. आता हे म्हटल्यानंतर इथे मूळ काव्य संपलेलं आहे आणि पुढे त्यांनी ह्याच्यामध्ये विवरणात म्हटलेलं आहे, हा सूर्य ब्रह्माच्या शेवटी म्हणजे आपल्या ब्रह्ममंडलाच्या किंवा ब्रह्ममंडल रूपी किंवा ब्रह्मरूपी भांड्याच्या टोकावर झाकण्यासारखा आहे आणि त्याच्या बाहेर परब्रह्म आहे. म्हणजे हा जणू काही ब्रह्म आणि परब्रह्म याच्या उंबरठ्यावर ठेवलेला तेजस्वी दिवा आहे, अशी ही ती कल्पना केलेली आहे. आणि अशा त्या दिव्य तेजाची आम्ही गायत्री मंत्राने उपासना करतो असं पुढे म्हटलेलं आहे. तर आता आपण हे फक्त सूर्याचं वर्णन पाहिलं. आता योग्य अर्थासहित त्याचं पुढे विवेचन करू. प्रथम या ज्या 3 ओळी संस्कृत मध्ये आहेत, पुष्यन्ने कर्षे यम सूर्य प्राजापत्य विहरश्मिन समूह तेजो यत्ते रूपम कल्याणतमं तत्ते पश्यामि योसा वसो पुरुष सोहमस्मी. आता त्याचं रूपांतर असं: शरीर बुद्धी पोषण करता सूर्य ऋषी देश कालातीत ज्याची दृष्टी एकटाच चाले व्योमी सर्व नियामक दिक्काला सहित निर्मी सृष्टी दैदिप्यमान किरण जाल पसरे दूर आकाशी दिसे येथेही पृथ्वी पडे दृष्टी ब्रह्मांडातील जाणे सारे तैसा त्या पारही पाहे जणू उंबरठ्यावरील दिव्य दीप ज्योती. सारांश: हा एकमेव अद्वितीय सूर्य ऋषी सर्व सृष्टी तथा पशुपक्षादी मानवासहित साऱ्यांचा पोशिंदा पोषण पालन करता म्हणजे पूषण आहे, ज्याची दृष्टी देशकालातीत असून हा अगदी एकटाच व्योमभूमीवर आकाश मंडलावर नृपती सम राजासारखा चक्रवर्ती सम्राटासारखा आपली सत्ता चालवतो. सर्वांचे नियमन, यम म्हणजे नियंत्रण करणे, सर्वांचे नियमन नियंत्रण करणारा प्रजापती गुणाने युक्त किंवा निर्मितीचा देव, ज्याला सवितृ निर्माता किंवा सृजनाचा देव म्हणतात, आपल्या तेजस्वी किरण जालाने रश्मी जाल सर्व व्यापकतेने नांदतो. दूर आकाशात असूनही येथे पृथ्वीवरही नजरेच्या टप्प्यात येणारा दूर आकाशात असूनही येथे पृथ्वीवरही नजरेच्या टप्प्यात येणारा या ब्रह्मरूपी कलशाच्या तोंडावरच्या झाकणासारखा असलेला व त्यामुळे ब्रह्माच्या आतील व सारे बाहेर त्यामुळे ब्रह्माच्या आतील सारे पाहणारा व परब्रह्मातील डोकावू शकणारा, जणू काही ब्रह्म परब्रह्माच्या उंबरठ्यावर आपल्या दिव्य ज्योती रूपे आत तो बाहेर सारे प्रकाशित करणारा उंबरठ्यावरील ईश्वरी दीपच, जणू उंबरठ्यावरचा जणू काही हा ईश्वरी दिवाच असा असून, अशा या श्रेष्ठ योमदेवाची आकाश देवाची आम्ही ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात या गायत्री मंत्राने नित्य आराधना करतो. त्या मंत्राचा अर्थ
हे सृजनाचे म्हणजे सवितृ, हे सृजनाचे देवते, हे सवितृ, तुझे श्रेष्ठ तेज, तुझे सृजनशील निर्मितीचे तेज आमच्या बुद्धीला प्रेरणा देऊ. म्हणजे तुझ्याप्रमाणेच आम्ही सृजनशील रचनात्मक क्रिएटिव्ह कार्य करण्यास प्रवृत्त व्हावे. हे सृजनाचे सवितृ देवते म्हणजे सूर्यदेवा, तुझ्या सर्वश्रेष्ठ तेजामुळे आमच्या शरीर मनाला उभारी यावी, हुरूप यावा व आम्ही आमचे सर्व जीवन तुझ्या तेज प्रेरणेमुळे, दिव्य प्रेरणेमुळे सकारात्मक होकारात्मक व सर्वांच्या दृष्टीने आवश्यक असलेले नवनिर्माण करण्यासाठीच व्यतीत करावे. यातच आमचे जीवन खर्ची पडावे. म्हणजेच दैवी संसार प्रगतीपथावर नेण्याचे व त्याचे रक्षण पालन पोषण करण्याचे विश्वस्ताचे कार्यही आपल्या हातून नीट पार पडू दे, असा त्याचा सारांशाने अर्थ आहे. तर हा सूर्य म्हणजे ब्रह्म आणि परब्रह्माच्या उंबरठ्यावर ठेवलेला दिवा आहे. त्याचे तेज आमच्या बुद्धीला नवनिर्माणाचे कार्य करण्याची प्रेरणा देऊ. म्हणजे ब्रह्म आणि परब्रह्माच्या उंबरठ्यावरील हा तेजस्वी सूर्यदिवा, सूर्यरूप दिवा, प्रकाशरूप दिवा आमच्या बुद्धीला दैवी संसार नीट लक्षात घेऊन त्याचे रक्षण पालन पोषण करण्याचे नव्हे, नवनिर्माण कार्य करण्याची सुद्धा प्रेरणा देऊ. म्हणून नवनिर्माणाची प्रेरणा देणारा सूर्यदेव किंवा सूर्यदेव नवनिर्माणाची प्रेरणा असे या आजच्या निरूपणाचे शीर्षक आहे. आणि यामधून सुद्धा ऋषी मुनींनी सूर्यापासून हे तीन जे म्हणतात भू भुव स्वहा, हा जो सूर्य आहे, हा भू म्हणजे पृथ्वी, भुव म्हणजे सूर्य आणि पृथ्वी याच्या मधील अंतर म्हणजे अंतरिक्ष, भू म्हणजे पृथ्वी, भुव म्हणजे अंतरिक्ष आणि स्वहा म्हणजे स्वर्ग, म्हणजे या ब्रह्मांडाच्या टोकावर असलेला सूर्य. म्हणून भू पृथ्वी, भुव म्हणजे अंतरिक्ष आणि अंतरिक्ष आणि स्वर्ग जिथे सुरू होतो तो जो मधला भाग आहे तो भू भुव स्वहा. स्वर्ग सुरू होतो म्हणजे स्वर्ग, भू अंतरिक्ष, भू म्हणजे भूमी, सूर्य आणि आपला मधला सर्वसाधारणपणे जिथे गुरुत्वाकर्षण आहे असा 3 किलोमीटरचा जो भाग आहे तो अंतरिक्ष आहे. भू म्हणजे पृथ्वी, सर्वसाधारणपणे जिथे हवेचं मंडल आहे, वायुमंडल आहे ते अंतर म्हणजे 3 किलोमीटर, म्हणजे भूमीपासून 3 किलोमीटर पर्यंत भू म्हणजे अंतरिक्ष आणि त्याच्यावरती सूर्य. भू भुव स्वहा म्हणजे अंतरिक्षाचा वर जो भाग आहे तो स्वर्गाचा भाग आहे, भू भुव स्वहा. आणि त्या स्वर्ग, अंतरिक्ष आणि स्वर्ग या स्वर्गाच्या सीमेवरती हा जो देव आहे तो सूर्यदेव आहे. तो उंबरठ्यावरच्या दिव्यासारखा आहे आणि त्याच्या पुढे महाजना तपा सत्यम हे ब्रह्माच्या पोखळीतले सर्व लोक येतात. म्हणून भू भुव स्वहा या 3 लोकांना हा सूर्य प्रकाश देतो. म्हणून ओम भूर्भुव स्वहा असं म्हटलेलं आहे. 3च लोकांचा उल्लेख आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. म्हणजे भू भुव म्हणजे अंतरिक्ष आणि स्वर्ग या 3 लोकांना हा जो प्रकाश देणारा देव आहे, सूर्यदेव आहे, तो ब्रह्म आणि परब्रह्माच्या उंबरठ्यावर आहे. म्हणून हा स्वर्ग लोकातील अंतिम टप्प्याचा जो सूर्यदेव आहे तो खाली ब्रह्मामध्ये डोकावतो आणि वरती सुद्धा तो डोकावू शकतो. महाजना तपा सत्यम. म्हणून हे सूर्यदेवते तू झाकण्यासारखा जो झाकलेला आहेस तो दूर हो आणि आम्हाला महाजना तपा सत्यम नव्हे त्याही पलीकडे जे परब्रह्म आहे तिथपर्यंत आम्हाला जाता यावे असं मागच्या ह्याच्यात म्हटलेलं आहे. म्हणून हा जो मंत्र आहे तो नवनिर्माणाचा प्रेरक सूर्यदेव त्याची तेजस्विता आमच्या बुद्धीला प्रेरणा देऊ असं सांगणारा मंत्र आहे. म्हणून हे सूर्यदेवते तुझे तेज आमच्या बुद्धीला प्रचोदना देवो हे या निरूपणाचं शीर्षक आहे. अस्तु.